स्वामी समर्थ। आज मी तुमच्या समोर एक वेगळा विषय घेऊन आली आहे। आज कुठलाही अनुभव नाही किंवा कुठलीही सेवा नाही, कारण खूप मनाला वाईट वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी आज करत आहे। कमेंट करताना खूप विचार करून कमेंट करत जा। प्रत्येक जो तुम्हाला यूट्यूबवर काम करतो किंवा कुठेही महाराजांचं तुम्हाला काही सांगत असेल तर तो खरंच काही खोटं सांगत नाही, कारण त्या कुठलाही अनुभव हा खोटा नसतो। कारण जेव्हा जो खोटं सांगतो तो महाराज त्याला बघत असतात आणि त्याचं मनही त्याला सांगत असतं। त्यामुळे प्रत्येक जो अनुभव असतो तो खरा असतो, त्यातला खोटा एक शब्दही नसतो। बघा, एका दादांनी कमेंट केली, खूप वाईट वाटलंय, तुम्हाला पण वाईट वाटेल की त्यांनी कमेंट केली, तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा दादा, कुठल्याही करा, कारण प्रत्येक देव हा एकच आहे। कारण विष्णू भगवानांनी हे वेगवेगळे मानवाला उद्धरण्यासाठी अवतार घेतले आहे। श्री कृष्ण, श्रीराम महाराज, दत्त महाराज सर्वांनी हे अवतार आपल्यासाठीच घेतले आहे। देव एकच आहे, फक्त तुमची ज्याच्यावरती श्रद्धा आहे त्याला अंतःकरणापासून तुम्ही त्याचे भजन करावे, कीर्तन करावे, त्याची सेवा करावी, त्यासाठी हे आहे। त्यामुळे कृपया असं बोलू नका। तुम्हाला ज्याच्यावरती विश्वास आहे त्याची सेवा ही करा। त्यानंतर एका दादानी तर अशी कमेंट केली की तुम्ही महाराजांचे एवढे अनुभव सांगता, एवढे हे करता, तुम्हाला महाराज दिसले का? प्रत्यक्षात तुम्ही बघितले का? खरंच हे अनुभव येतात का? अशी त्यांनी कमेंट केली। तर त्या दादांना मी सांगू इच्छिते की दादा, मला सांगा, तुम्ही लाईट बघितली का? लाईट बघण्यासाठी तुम्हाला वायर जोडावी लागते, त्यानंतर बटन लावावं लागतं। ज्या वेळेस आपण हे करतो त्यावेळेस तुम्हाला लाईट आलेली दिसते, त्याआधी दिसते का? तर नाही। तसंच भक्ती मार्गात आहे, महाराजांच्या सेवेत आहे, प्रत्येक देवतेच्या सेवेत आहे। ज्या वेळेस तुम्ही सेवा करता, त्या देवतेशी कनेक्ट होता, त्यांना आपलं सर्व सांगता आणि त्यांची आराधना करता, त्यावेळेस आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि त्यांच्यामध्ये जी वायर आहे ती वायर म्हणजे देव आणि आपल्यातला संबंध, ती सेवा असते। आणि त्याच वेळेस जेव्हा हे होतं तेव्हा असे अनुभव हे येत असतात। असे प्रत्येक सेवेकऱ्याला हे अनुभव आलेले आहे। तुम्ही जेव्हा देवासोबत कनेक्ट होताल तेव्हा तुम्हाला नक्की हे अनुभव येतील। आणि हे नाही कळलं तर मला सांगा की तुम्ही तुमच्या परदादाला बघितलं आहे का? तुम्ही जर त्यांना बघितलं नाही, तुम्हाला त्यांच्या सर्व गोष्टी सांगितल्या जातात, सर्व काही सांगितलं जातं, तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता, तुम्ही त्यांना बघितलं नाही, मग तुम्ही त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवता? मग ते म्हणायला नको का की ते खरंच होते का? तर देवही प्रत्यक्षात होते। खूप अधर्म वाढला, खूप नास्तिक माती बातले, त्यामुळे देवाला अदृश्य रूपाने राहून कार्य करावे लागले। महाराजांनी ज्या वेळेस खरंच त्यांचं रूप होतं त्यावेळेस ज्या ज्या लीला केल्या त्या प्रत्येक लीला महाराज आजही करत आहात, गुप्त रूपाने करत आहात। फक्त ते आपल्याला दिसत नाही, तर ते प्रत्यक्षात तुम्ही प्रत्येक सेवेकऱ्याला विचारा, त्यांचे अनुभव घ्या, ते तुम्हाला सांगतील की नाही, स्वामी प्रत्यक्षात आमच्या सोबत आहेत। खूप मोठी ही ताकद असते असे प्लीज। आणि दुसरी म्हणजे की तुम्ही ते माझ्या भाषेविषयी खूप कमेंट आल्या की तुम्ही खूप म्हणजे खूप अशुद्ध बोलता, शुद्ध बोलत नाही। तर सांगायचं तात्पर्य एवढंच की मी एका खेड्यागावातून आहे, माझी पूर्ण आत्तापर्यंत मी एका खेड्यागावातच सर्व काही माझं झालेलं आहे। त्यामुळे भाषेमध्ये थोडेफार माझे शब्द अशुद्ध येत असतील तर मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेन, पण मला तुम्ही समजून घ्या, मला सपोर्ट करा, मला डिमोटिवेट करू नका, ही तुम्हाला खूप विनंती आहे। महाराजांच्या कृपेने मी जी काही बोलत आहे ते माझं स्वतःचं नसून तर महाराज प्रत्येक अनुभव माझ्या मुखातून स्वामी बोलून घेतात। कारण प्रत्येक अनुभव सांगण्या अगोदर मी स्वामींना विनंती करते की स्वामी तुम्हीच माझ्या मुखातून बोलून घ्यावं, आणि स्वामी जशी बुद्धी देतील, जसं बोलून घेतील तसंच मी बोलत असते। असे
कृपया कमेंट करताना विचार करावा एवढंच. खूप वाईट वाटलं म्हणून ही व्हिडिओ मी बनवला. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.